नमस्कार मित्रांनो, व्हिएतनाम सफरीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मागच्या 2 भागामध्ये आपण दनांगचा अद्भुत गोल्डन ब्रिज, थरारक केबल कार, सुंदर समुद्र किनारे आणि होई यांच्या ऐतिहासिक गावाचा आनंद घेतला आहे. आज आपण फिरणार आहोत व्हिएतनामची राजधानी आपण हानोई. पोहोचलो आहोत आता हानोई एअरपोर्टला आणि इकडनं आपण जाणार आहोत आपल्या हॉटेलसाठी, जे ओल्ड क्वार्टर्स या ठिकाणी लोकेटेड आहे. सो या अशा कार्स बाहेर उभ्या असतात. तुमचं ग्रॅबनी बुकिंग केलं तर बेटर होईल. या अशा शटल बसेस आहेत ज्या तुम्हाला सिटी सेंटरपर्यंत सोडतील. हानोईला तुम्ही आयदर बसनी, ट्रेननी किंवा फ्लाईट्सनी येऊ शकता. प्राइसेस मध्ये फार जास्ती डिफरन्स नाहीये. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग हनोईमधनं. आणि तुम्ही जर लास्ट माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी तुम्हाला दाखवलेलं होतं दनांगचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये दनांगमध्ये तुम्ही कुठे फिरू शकता आणि काय काय तुम्हाला बघण्यासारखं आहे हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आपण आता आलेलो आहोत. काल ॲक्च्युली संध्याकाळी आलो आम्ही हनोईला, फ्लाईट घेऊन आलो आम्ही आणि ओल्ड क्वार्टर इथे आमचा स्टे आहे. आज सकाळी आम्ही लवकर निघालो आहे अराउंड 7 वाजता आणि आजची ट्रिप आहे ती निनबिनला. तर ही डे ट्रिप असणार आहे आणि डे ट्रिपमध्ये त्याच्यामध्ये तुमचं लंच पण इन्क्लुडेड आहे. तर हनोईबद्दल सांगायचं तर हनोई इज अ कॅपिटल ऑफ व्हिएतनाम आणि ह्याचं टोटल पॉप्युलेशन अराउंड 8 मिलियन आहे. तर ओल्ड क्वार्टर हा सर्वात जुना एरिया आहे जिथे 300-400 वर्षापूर्वी तिकडे आतमध्ये गाड्या अलाउड नाही आहेत. सो तुमचं जर हॉटेल ओल्ड क्वार्टरमध्ये असेल तर तुम्हाला ती बॅग जरा थोडी चालतच घेऊन जावी लागेल हॉटेलच्या रूम्सपर्यंत, हॉटेलपर्यंत, कारण गाडी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि इट इज अ प्रॉपर मेट्रो सिटी. तर दनांग कसं क्लीन होतं आणि चांगलं स्पेशियस असे रोड होते, तसं त्या मनाने हनोई मला तेवढा दिसलं नाही. आणि इट्स अ प्रॉपर मेट्रो सिटी. ओल्ड क्वार्टरच्या इकडे राहण्याचा फायदा असा आहे की आजूबाजूला तुम्हाला शॉपिंगसाठी अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हनोईमध्ये तुम्हाला स्टेचे ऑप्शन्स भरपूर आहेत, पण नॉर्मली जर बजेटमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर साधारण 2,000-2,500पर्यंत तुम्हाला पर रूम पडेल. इकडे हॉटेल रूम्स जे ओल्ड क्वार्टरमध्ये आहेत ना ते फार छोटे आहेत. म्हणजे असं उघडलं की लगेच दरवाजाच्या समोर बेड आणि लगेच, पण सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे. राईट फ्रॉम द हीटर टू AC, त्याच्यानंतर तुम्हाला केटल मिळेल चहा कॉफीसाठी. ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतात बऱ्याचशा स्टेमध्ये. सो ते तुम्ही बुक करताना लक्षात घ्या. आणि बऱ्याचशा हॉटेलमध्ये म्हणजे ते पॅकेजमध्येच येतं. हनोई एक्सप्लोअर करणार आहोत पण ते थोडे दिवसानंतर. आता सध्या आपण निनबिनची टूर घेतो आजच्या दिवसासाठी आणि उद्या जाणार आहोत आपण हलॉंग बेला. ती पण डे ट्रिप असणार आहे. आता हे सगळे डे ट्रिप तुम्ही करू शकता किंवा तिथे जाऊन स्टे करून मग नंतर येऊ शकता. पण डे ट्रिप इज मच बेटर, कारण डे ट्रिपमध्ये तुमचं हे सगळं एका दिवसामध्ये होतं. पण खूप सकाळी उठावं लागतं तुम्हाला आणि संध्याकाळी 7-7:30पर्यंत तुम्हाला ते परत तुमच्या ओल्ड क्वार्टर किंवा हॉटेल एरियाच्या आसपास तुम्हाला सोडतात ते लोक. आणि जर तुम्ही ज्या डे ट्रिप मी आता करते आहे त्या तुम्हाला सेपरेटली करायच्या असतील सोलोमध्ये तरी करू शकता किंवा क्लूकवरती जाऊन वगैरे कुठल्या ऑनलाईन ॲपवरती करू शकता. पण आय सजेस्ट की तुम्ही इथे येऊन ती बुक करा. हॉटेलवाले पण तुम्हाला असिस्ट करतात अशा टूरला आणि ते जास्ती स्वस्त पडेल. तुम्ही फेस टू फेस बार्गेन करू शकता. आणि सेकंड थिंग म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे भरायची गरज नाही. तुम्ही ते डायरेक्टली इथे आल्यानंतर ते पैसे भरू शकता त्या ट्रिपचे. सो हा एक फायदा आहे. बिगिन द इन्क्रेडिबल जर्नी. जर तुम्ही लास्ट व्लॉग बघितला नसेल तर प्लीज बघा आणि हा व्लॉग पण मला सांगा कसा झाला आहे. आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स बिगिन द इन्क्रेडिबल जर्नी नाव. हानोईवरून तुम्ही बस किंवा रेल्वेनी पण निनबिनला जाऊ शकता. रेल्वे स्टेशनवरून SE7 ही ट्रेन सकाळी 6 वाजता निघते आणि ती साधारण 8:15ला निनबिनला पोहोचते. हानोई बस स्टँडवरनं पण तुम्हाला दर तासाला बसेस उपलब्ध आहे. निनबिनला पोहोचल्यावर तुम्ही लोकल साईटसीइंगसाठी बाईक किंवा सायकल रेंटवर घेऊ शकता. बाईकचा रेट साधारण 500 रुपयाच्या आसपास असेल.
आपण पोचलो आहोत निनबिनला आणि हा आहे फर्स्ट स्पॉट. आमच्या गाईडने सांगितलं की हे आहे एन्शंट कॅपिटल, कारण हे ना पूर्णपणे माउंटन्सनी सराउंडेड आहे आणि हे सगळे लाईमस्टोनचे माउंटन्स आहेत. त्याच्यामुळे इकडे बरेचसे तुम्हाला सिमेंट फॅक्टरीज बघायला मिळतील. हनोईपासून सुमारे 100 किलोमीटर दक्षिणेस निनबिन हे शहर आहे. निनबिन व्हिएतनामची पहिली राजधानी होती. आपण पोचलो आहोत ते हुआलू या प्राचीन राजधानी बघायला. हुआलू म्हणजे एन्शंट कॅपिटल. 10व्या आणि 11व्या शतकामध्ये हुआलू ही व्हिएतनामची पहिली राजधानी. हे तिकीट तुम्हाला दिलं जातं आणि एंट्रीसाठी हे सगळं प्राइस या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. तुम्हाला काहीही पे करायची गरज नाही आहे इकडे. सो आता आपण आलेलो आहोत आतमध्ये आणि आपण जरा गाईडचे वेट करूया, कारण तो आपल्याला इतिहास सांगेल ह्या टेम्पलचा. एंट्री केल्यावरती हे इकडे असा पेंटिंग केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 पेंटिंग्स दिसतील आणि हा इतिहास सांगतोय या जागेचा. तर तुमच्याकडे गाईड असेल तर तो खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करेल तुम्हाला की नक्की ह्या पेंटिंगचा अर्थ काय आहे आणि ह्याचा इतिहास काय आहे. सन 1968 मध्ये राजा दिन बो लिन यांनी देशाचे एकत्रीकरण करून ही राजधानी बसवली होती. हे क्षेत्र लाईमस्टोन माउंटन्सनी वेढलेले असल्यामुळे नैसर्गिकरित्या सुरक्षित आहे. सन 101 मध्ये राजा ली थाई तो यांनी राजधानी हनोई त्यावेळेचे थॉंग लॉंग येथे हलवली. येथे 2 मुख्य मंदिर आहेत जी दिन आणि ले घराण्यातील राजांना समर्पित आहेत. हे पहिलं मंदिर आहे जिथे आपण जाणार आहोत आणि आपल्याला थोडी माहिती पण मिळेल ह्याच्यामध्ये. पहिले मंदिर व्हिएतनामच्या पहिल्या राजाला, ज्यांनी देशाला एकत्र केले, यांना समर्पित आहे. हे मंदिर 17व्या शतकात पुन्हा बांधलं गेलं असून ते पारंपरिक व्हिएतनामी शैलीत आहे. मंदिराच्या आत राजा आणि त्यांच्या पुत्राचे पुतळे आहेत. या मंदिरात पारंपरिक लाकडी आणि दगडी कोरीव काम पाहायला मिळते. ही मंदिरं शांत बागांनी वेढलेली असून येथे ऐतिहासिक शिलालेख आणि जुन्या काळातील वस्तू जतन केल्या आहेत. आपण आता दुसऱ्या मंदिरात आलोय आणि ह्याची पण माहिती आता ते सांगतील गाईड, तर त्यांना फॉलो करूया आपण. दुसरे मंदिर दिन घराण्यानंतर सत्तेवर असलेल्या राजा ले दाई हान यांना समर्पित आहे. हे मंदिर दिन मंदिरापेक्षा थोडे लहान असले तरी त्याची शैली आणि रचना वास्तुकला जवळपास सारखीच आहे. या मंदिरात राजा ले, राणी आणि त्यांच्या पुत्रांचे पुतळे आहेत. एक महत्त्वाची माहिती जी आम्हाला गाईडने दिली ती मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि आय एम शुअर की बऱ्याच जणांना ही माहिती नसेल की पगोडा आणि टेम्पल हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पगोडामध्ये बुद्धाचा स्टॅच्यू असतो जिथे तुम्ही प्रेयर्स म्हणजे गॉडसाठी तुम्ही करता, आणि टेम्पल हे असं आहे की जिथे तुमचे नॅशनल वॉरियर्स आहेत किंवा ज्यांनी देशासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांचे स्टॅच्यूज असतात आणि त्यांना ती एक मानवंदना असते. लेट मी नो इन द कमेंट्स की तुम्हाला हे माहिती होतं की नाही. तर आम्ही आता इकडे लंचसाठी थांबलेलो आणि व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स दोन्ही अवेलेबल होते, पण टू बी ऑनेस्ट ना इकडे नॉनव्हेज ऑप्शन्स जास्ती आहेत. तर जे प्युअर व्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो बेटर आहे की तुम्ही काही स्नॅक्स वगैरे कॅरी करा. अजून एक गोष्ट म्हणजे अशी की इकडे जेवताना तुम्हाला पाणी सर्व केलं जात नाही, ते कॉम्प्लिमेंटरी नसतं. तुम्हाला पाणी विकतच घ्यावं लागतं. आपण जेवताना आपल्या इकडे कसं पहिल्या पाण्याचा ग्लास येतो, तर इथे काहीच नाही येणार. इथे एक वेळ तुम्हाला दारू मिळेल पण पाणी नाही मिळणार. सो पाणी तुम्हाला विकतच घ्यावी लागते.
तर तुम्ही नेहमी एक वॉटर बॉटल कॅरी करा. आणि पाण्याची किंमत मला आत्ता इकडे आल्यावरती कळली की बाबा आपल्याला तिकडे अगदी कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो तरी पण आपल्याला पाणी असंच कॉम्प्लिमेंटरी देतात, पण इथे तसं नाही आहे. इथे पाण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. आणि तुम्ही जर सोलो ट्रॅव्हल करत असाल ना तर पाठीमागे माझ्या बघू शकाल इकडे इंडियन रेस्टॉरंट पण खूप आहेत. सो तुम्हाला जर असं डे ट्रिप नाही करायची कुठल्या ट्रॅव्हल एजंट थ्रू, तर तुम्ही एकटे येता आहात बाईक वगैरे घेऊन किंवा कुठल्याही व्हेकलनी वगैरे, तर तुम्हाला इकडे रेस्टॉरंट्स खूप अवेलेबल आहेत. हे फुल कमर्शियल केलं आहे त्यांनी, पण अजूनही त्याची ब्युटी ठेवलेली आहे. अजूनही ती जंगल आहे आणि छानपैकी असे माउंटन्स आहेत. थोडं थंड वातावरण आहे, तर थोडेसे जाड कपडे घाला, अगदीच पातळ कपडे घालून येऊ नका. आता आपण पोचलो आहोत त्रांगान या ठिकाणी. हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि याला इनलँड हलॉंग बे असंही म्हणतात. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे बोट राईड. ही बोट राईड तुम्हाला साओ खे नदीतून घेऊन जाते, जिथे तुम्हाला दोन्ही बाजूने उंच डोंगर आणि मध्ये हिरवेगार पाणी पाहायला मिळते. The time team, yeah, as he tell you, right? When you finish, you can back to the Starbucks right over there, yeah, and wait for him to coming back to pick you up. And remember, don't buy the coffee, okay? I'm not recommend you to buy this coffee, high price, low quality. त्रांगानमध्ये अनेक नॅचरल केव्स आहेत. बोटीतून फिरताना मध्येच काही बेटांवरती जुनी मंदिरं आहेत. हे परिसर खूप शांत आणि आध्यात्मिक आहे. Okay, everybody, remember, we go for the route number 2, okay? इकडे ना 3 रूट आहेत, तर तुम्हाला रूट चूज करावा लागतो. तर प्रत्येक रूटमध्ये वेगवेगळे केव्स आणि काही मला वाटतं टेम्पल्स असतील. काही केव्स आहेत ते जास्ती लाँग आहेत काही रूट्सवरती, आणि माहीत नाही, पण ह्या केवमध्ये आपण जाऊन बघूया किती मोठी केव आहे आणि काय एक्सपिरियन्स आहे तिकडे. रूट 2 सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये 4 लेण्या आणि 3 मंदिरं येतात. किंग कॉंग पिक्चरचं शूटिंग आणि मूवी सेट याच मार्गावर आहे. रूट 1 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 9 लेण्या आणि 3 मंदिरं येतात, तर रूट 3 मध्ये सर्वात लांब लेणी येतात. आपण आता एंटर करणार आहोत दुसऱ्या केव्हमध्ये, आणि हे एवढं त्यांनी मेंटेन केलं आहे ना, म्हणून इकडे हाताने वलवणाऱ्या बोट्स आहेत. इकडे मोटरवाल्या नाही आहेत, जेणेकरून इथे काही पोल्युशन होऊ नये आणि नेचरला कन्झर्व करण्याचं काम ह्याने केलं आहे. आणि खरंच खूप सुंदर आणि खूप शांत असं छान वाटतं इकडे. चला आपण जाऊया आता नेक्स्ट आपल्या या दुसऱ्या केव्हमध्ये. बघूया किती केव्सच्या आतनं आपल्याला जायला मिळतं आहे. ही बोट राईड साधारण 2 ते 3 तासाची असते आणि ह्या 2-3 तास नाविक जो आहे तो हाताने बोट वलवत असतो, तर त्याच्यात खूप मेहनत लागते. तर आपण एक पोचपावती म्हणून त्याला 50,000 ते 1,00,000 व्हिएतनामीज डॉंग ही टिप देणं ही इकडची एक सामान्य प्रथा आहे. ही बंधनकारक नाहीये, पण आय थिंक आपण दिलं तर त्यांना पण थोडी मदत होईल. आपण आलो आहोत आता तिसऱ्या केव्हमध्ये. ही जरा जास्ती मोठी केव्ह आहे आणि थोडंसं वाकावं लागेल आपल्याला. या त्रांगानमध्ये प्रवेश आणि बोट राईड यासाठी एकत्रित तिकीट असते. ॲडल्टसाठी सुमारे 1,000 रुपयाचं तिकीट आहे, तर मुलांसाठी सुमारे 520 रुपयाचं तिकीट आहे. दिस आर नॅचरली मेड, राईट? अँड दिस इज बिकॉज ऑफ द वॉटरफॉल्स. तुम्हाला संपूर्ण बोट स्वतःसाठी हवी असेल तर शुल्क साधारण 4,500 रुपये आहे. ते तिकडे दूर दिसते तुम्हाला, तो किंग कॉंगचं घर आहे. सॉरी जोकिंग करते. पण इकडे किंग कॉंगची शूटिंग झालेली ना, पण खूप सुंदर सुंदर आहे.
असं माउंटन्सवरती असं वाटतं खरंच किंगकॉंग असं मध्ये उडी मारून येईल आपल्याकडे. काही पर्यटक जवळच असलेल्या ताम कॉक या बोट राईड बद्दलही विचारतात, तर ह्याची थोडीशी मी तुम्हाला माहिती देते. ताम कॉक जी बोट राईड आहे तिथे गर्दी कमी आहे आणि इथे स्थानिक लोक पायाने बोट चालवतात. ही बोट राईड साधारण 1.5 hour to 2 hours चीच असते, शॉर्टर देन ट्रान आणि बोट राईड. आणि ह्या इथे तुम्हाला 3 गुहांमधनं जायला मिळतं. त्याचबरोबर ही बोट राईड आहे ती भाताच्या शेतीतून प्रवास करते. पण मुख्य ट्रान आन इको टुरिझम मधील बोट राईड ही साओ के नदीवरच होते. आहे खाली वाग बाई. नेनबिन मध्ये आल्यावर तुम्ही ट्रान आनला भेट दिली नाही तर तुमची व्हिएतनाम ट्रिप अपूर्णच आहे. येथील शांत पाणी आणि डोंगरांच्या रांगा तुम्हाला स्वर्गाचा अनुभव देतात. तर आपण बोटिंग करून परत आलेलो आहोत आणि 2 तास कसे गेले कळलं नाही. खूप छान होती बोट राईड. 4 केव्समधनं त्यांनी काढले आणि पहिली होती ती छोटी होती, पण नंतरचे होते ते मोठे होते केव्स. आणि आजूबाजूचा परिसर बघण्यासारखा आहे, खूप शांत आणि छान वाटतंय. सो वर्थ इट. नक्की विजिट करा या प्लेसला. आता आपण नेक्स्ट स्पॉटला जाऊया, बघूया कुठे नेत आहे ते. काहीतरी केव्ह आहे परत आणि तिथे आय थिंक 500 स्टेप्स वगैरे काहीतरी चढायचे आहेत. डोंगरावरती चढून ते काहीतरी ड्रॅगन आहे, तिथे जाऊन पूर्ण व्ह्यू मिळतो. पण मी 500 स्टेप नाही चढणार आहे, कारण त्याच्या खाली अजून एक लोटस गार्डन आहे, तिकडे मी थांबणार आहे आणि तिकडचा फील घेणार आहे. तर आपण एक्सप्लोर करूया, चला. ओके, हे आहे मुआ केव्ज, डान्सिंग केव्ज ज्याला म्हणतात. आणि इकडे वरती हे टॉपला तुम्हाला जायचं आहे. टॉपला तुम्हाला जाण्यासाठी 495 स्टेप्स तुम्हाला चालावे लागतील. माझ्यामध्ये तेवढा स्टॅमिना नाही आहे की मी वरती चढेन, सो मी तिकडे जात नाही आहे. आणि मी हा लोटस गार्डन आहे इकडे साईडला, तर हे मी एक्सप्लोर करणार आहे. आता सध्या सीझन नाही आहे लोटस गार्डनचा, सो इकडे काही लोटस नाही आहेत, सगळं सुकलेलं आहे. पण जस्ट एक फेरफटका मारून थोडासा वाइब्स एन्जॉय करता येतील इकडे. लोटस गार्डनमध्ये सध्या ह्या भाज्या लावलेल्या आहेत आणि हे थोडेसे आपल्याला इकडे लोटस दिसत आहेत. मला वाटतं सीझन टाईमला हे खूप सुंदर असेल, कारण इकडे संपूर्ण सगळं लोटसनी भरलेलं असेल. आणि हा जो खालचा व्ह्यू आपल्याला आत्ता दिसतोय ना, तोच वरती जाऊन वरनं तुम्हाला टॉपवरनं तो ड्रोन इफेक्टनी दिसेल. शिखरावर पोचल्यावर तुम्हाला एक भव्य दगडाचा ड्रॅगन पाहायला मिळतो, जो संपूर्ण डोंगरावर पसरलेला आहे. ड्रॅगन हे व्हिएतनामी संस्कृतीत शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. 500 पायऱ्या चढण्यासाठी माझ्याकडे शक्ती नव्हती, पण काळजी करू नका, तुम्हाला इथला अप्रतिम व्ह्यू मिस होऊ नये म्हणून माझ्या एका मैत्रिणींनी, जी वरपर्यंत चढली, तिने काही व्हिडिओ शूट केलेत, ते मी तुमच्या बरोबर शेअर करते. डान्सिंग केव्ह म्हणजे मुआ केव्ह. मुआ या शब्दाचा अर्थ व्हिएतनामीज भाषेत नृत्य असा होतो. असे मानले जाते ट्रान डायनेस्टी काळात राजा इथे नृत्य सादरीकरण पाहण्यासाठी येत असे, म्हणून याला डान्सिंग केव्ह असे म्हटले जाते. डान्सिंग केव्हचे तिकीट कॉस्ट साधारण 450 रुपये आहे आणि इथे तुम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत येऊ शकता. तर मित्रांनो, नेनबिनचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, जिथे आपण फिरणार आहोत हालॉंग बे आणि हनोईच्या काही खास लोकल ठिकाणांना. तोपर्यंत पाहत रहा इनक्रेडिबल जर्नी.